महाराज म्हणतात, कोणाला दुःख देऊन माझ्याकडून तुझ्या सुखाची इच्छा करू नकोस आणि कुणाला क्षणभरही सुख दिले तर दुःखाची चिंता करू नकोस. जीवनाचा एवढा विचार करू नका, ज्याने जीवन दिले त्यानेही काहीतरी विचार केला असेलच. विनाकारण कोणी कोणाला भेटत नाही. आपल्याला काहींकडून धडे मिळतात आणि काहीकडून ज्ञान मिळते. जेव्हा वेदना आणि कडू शब्द दोन्ही आपल्याला सुसह्य होतात, तेव्हा समजून घ्या की जीवन जगणे आले आहे. कोण काय करतंय, कसं करतोय, का करतोय, या सगळ्यापासून तुम्ही जितके दूर राहाल तितके तुम्ही आनंदी राहाल. हसत राहिलात तरच जग तुमच्या सोबत आहे, नाहीतर डोळ्यात अश्रूंनाही जागा नाही. आयुष्यात जे काही घडते त्यामागे काही ना काही कारण नक्की असते. एकतर तुम्हाला ते काहीतरी बनवून जातात किंवा तुम्हाला काहीतरी शिकवून. जेव्हा कोणी दुखावले जाते तेव्हा आपण गप्प बसणे चांगले असते, कारण ज्यांना आपण उत्तर देत नाही त्याला वेळ उत्तर देते. आंधळे, बहिरे, मुके होऊन आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करत राहा. इथे इतके रिकामे लोक आहेत की ते स्वतः काही करणार नाहीत आणि करणाऱ्यांनाही काही करू देणार नाहीत आणि त्यांचे मनोधैर्यही ढासळतील. लोक तुम्हाला एका छोट्या गोष्टीसाठी सोडतात आणि देव तुम्हाला थोड्या प्रार्थनेनेही धरून ठेवतो. कर्माला घाबरा, देवाला नाही. देव माफ करतो पण कर्म नाही. हे अटल सत्य आहे की जसे वासरू 100 गायींमध्ये आपली आई शोधून काढतो, त्याच्याप्रमाणे कर्म सुद्धा आपल्या कर्त्याला एक ना एक दिवस शोधून काढतो. जर हेतू स्पष्ट असेल आणि हेतू योग्य असेल तर निश्चितपणे कोणत्या ना कोणत्या स्वरूपात देव तुम्हाला मदत करतो. तुम्ही जीवनात जितके शांत असाल तितके तुम्ही स्वतःला अधिक मजबूत कराल, कारण लोखंड थंड असतानाच मजबूत होतो. तुम्ही गरीब राहाल तर कोणी लक्ष देणार नाही. मेहनत केली तर सगळे हसतील, पण तुम्ही यशस्वी झालात तर सगळ्यांनाच हेवा वाटेल. जीवन हे एक हिशोब आहे जे मागे जाऊन दुरुस्त करता येत नाही, म्हणून वर्तमान सुधारा आणि भूतकाळाचा अनुभव म्हणून वापर करा. ज्यांच्या जीवनात उत्साह, ध्येय आणि शिस्त नाही त्याला जीवन जगणे नाही तर जगतोय म्हणून जगणं झालं. कधी कधी काहीही चुकीचे न करताही तुम्ही वाईट बनता, कारण तुम्ही ते करत नाही जे लोक तुमच्याकडून अपेक्षित ठेवतात. ज्या व्यक्तीच्या हृदयात खरी माणुसकी असते त्याची विचारसरणी नेहमीच अशी असते की मला मिळालेले दुःख कोणालाही मिळू नये आणि मला मिळालेले सुख सर्वांना मिळावे. मी हसताना पाहिलं आणि रडतानाही पाहिलं, कोणाला मिळवून आणि कोणाला हरूनही पाहिलं आणि मला कळलं की आयुष्य तेच जगू शकतात जे एकटे जगायला शिकले आहेत. आयुष्य खूप काही शिकवते, थोडे रडवते, थोडे हसवते. स्वतःपेक्षा जास्त कोणावरही विश्वास ठेवू नका, कारण अंधारात सावली सुद्धा तुमची साथ सोडते. जर कोणाचे तुमच्यावर खरे प्रेम असेल तर तो नक्कीच तुम्हाला वेळ देईल, तुम्हाला प्रत्येक प्रसंगात साथ देईल आणि नेहमी तुमच्यासाठी एकनिष्ठ असेल, कारण खऱ्या प्रेमाला डोळ्यातील अश्रू नव्हे तर एकमेकांचा आनंद हवा असतो. लोखंडाला काहीही नष्ट करू शकत नाही, फक्त त्याचा गंज त्याचा नष्ट करू शकतो. त्याच्याप्रमाणे माणसाला काहीही नष्ट करू शकत नाही, फक्त त्याची विचारसरणी. म्हणूनच चांगले विचार करत राहा, नक्कीच चांगले होईल. इतके कमकुवत होऊ नका की तुम्हाला कोणी हरवू शकेल, तर इतके बलवान व्हा की तुम्ही त्याला हरवू शकणार. वेदना तुम्हाला मजबूत बनवते, भीती तुम्हाला शूर बनवते आणि अनुभव तुम्हाला शिकवण देते. समोरची व्यक्ती चुकीची नाही, फक्त त्याची विचारसरणी आपल्यापेक्षा वेगळी आहे. हे आपल्याला ज्या दिवशी समजेल त्या दिवशी आयुष्यातील सर्व दुःख दूर होतील. मनासारखे नाही झाले तर का रडतो, जे लिहिले आहे ते होईल. एक दरवाजा बंद करण्यापूर्वी देव 10 दरवाजे उघडून ठेवतो. उन्हाळ्यात पानं सुकल्यानंतरही पक्षी घरटं सोडत नाहीत, कारण त्यांना माहीत असतं की पाऊस पुन्हा येणार आणि झाडावर नवीन पानं उगवतील. जे झाले ते विसरून नवीन सुरुवात करा आणि लक्षात ठेवा, ज्याला कोणी नाही त्याच्यासोबत देव आहे. मतलबी नाती मतलब असेपर्यंत साथ देतात, पण हृदयाशी निगडीत नाती शेवटच्या श्वासापर्यंत साथ देतात. चांगले काम करत राहा, कोणी तुमचा आदर करो किंवा न करो, कारण लाखो लोक झोपलेले असतानाही सूर्य उगवतो. जगातील प्रत्येक काम सोपे आहे, फक्त आतून आवाज यायला हवा. नेहमी कठोर परिश्रम आणि भगवंतावर श्रद्धा असणे हेच यशाचे सूत्र आहे. आयुष्यातील सर्वात मोठी चूक म्हणजे ती चूक ज्यातून आपण काहीच शिकत नाही.
जो माणूस आपल्या मनावर ताबा ठेवू शकतो तो आयुष्यात काहीही करू शकतो. प्रत्येकजण एखाद्याच्या चांगुलपणावर चूप राहतो, पण चर्चा जेव्हा त्याच्या वाईटावर होते तेव्हा मुका व्यक्ती पण बोलू लागतो. स्वामी म्हणतात की मी तुझा भूतकाळ सुधारू शकत नाही, पण जर तू वर्तमान काळात चांगले कर्म केलेस तर मी तुझा येणारा भविष्यकाळ नक्कीच सुधारेल. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी. हे वाक्य वाचलं आणि ऐकलं तरीही स्वामी समर्थांची मूर्ती डोळ्यासमोर उभी राहते. या जगात जीवन जगात असताना प्रत्येक जीव दुःखाला समोर जातो. तुम्हालाही कितीही दुःख असेल तर घाबरू नका, आपली वाट सोडू नका. फक्त आणि फक्त मनात स्वामींचं नाव राहू द्या. स्वामींसमोर नेहमी प्रार्थना करा. स्वामीपर्यंत आपली गोष्ट पोहोचवण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे प्रार्थना होय. जीवनात प्रगती करण्यासाठी आणि दुःख नाहीसं करण्यासाठी रोज प्रार्थना करावी असं म्हटलं जातं. मात्र काही जण केवळ अडचणीच्या काळात देवाचा धावा करतात. प्रार्थना हे फायदा मिळविण्याचं नव्हे तर दैवी शक्तीच्या संपर्कात येण्याचं साधन आहे. स्वामी म्हणतात, शुद्ध अंतःकरण ठेवून नाम घेतले तर भगवंताच्या कृपेचा अनुभव येईल. नामानेच अंतरंग शुद्ध बनते. नामानेच मन अंतरंगात प्रवेश करून स्थिर बनते. नामानेच काळजी वाटणे नाहीसे होते, मग तळमळही आपोआप जाते. जीवनात आपल्या खूप इच्छा आकांक्षा असतात, मात्र प्रत्येक वेळी त्या पूर्ण होतात असं नाही. इच्छा आकांक्षा पूर्ण व्हाव्यात यासाठी आपण देवाकडे प्रार्थना करत असतो. याशिवाय मनोबल वाढवण्यासाठी, मन शांतीसाठी आणि अन्य अनेक कारणासाठी आपण प्रार्थना करत असतो. मनोभावे केलेली प्रार्थना निश्चितच स्वामीपर्यंत पोहोचते असे म्हणतात. त्यामुळे देवाला प्रसन्न करण्यासाठी प्रत्येक जण प्रार्थना करत असतो. मात्र काही जणांची मनोकामना पूर्ण होते तर काही जणांना प्रार्थनेच फळ मिळत नाही. या गोष्टी मागे काही धार्मिक कारणे आहेत. प्रार्थनेतून निघणारी ऊर्जा माणसाच्या संपूर्ण जीवनावर प्रभाव टाकते. त्यामुळे चुकीच्या गोष्टीसाठी कदापि प्रार्थना करू नये असं म्हटलं जातं. काही जणांना वाटतं की ते देवाची नियमित प्रार्थना करतात, पण देव ती मान्य करत नाही. त्यामुळे प्रार्थनेच्या शक्तीवर ते प्रश्नचिन्ह उपस्थित करू लागतात. मात्र प्रार्थनेची शक्ती नेहमीच चमत्कार करते. नियमित प्रार्थना केल्यास चमत्काराप्रमाणे फळ मिळतात असं सांगितलं जातं. काही जणांची प्रार्थना निष्फळ का ठरते? भक्तिपूर्ण प्रार्थनेचा परिणाम कधी दिसून येतो? प्रार्थनेचा योग्य मार्ग काय आहे आणि प्रार्थनेचा खरा अर्थ काय आहे हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. योग्य पद्धतीने केलेली प्रार्थना जीवनात चमत्कारिक बदल घडविते. प्रार्थना सोप्या आणि स्पष्ट पद्धतीने केली पाहिजे. प्रार्थना सोप्या शब्दात असावी. शांत वातावरणात केलेली प्रार्थना अधिक लाभदायक ठरते. मध्यरात्री केलेली प्रार्थना लवकर स्वीकारली जाते. रोज एका ठराविक वेळी प्रार्थना करणं फायदेशीर ठरतं. दुसऱ्याच नुकसान व्हावं या उद्देशाने किंवा तर्कहीन प्रार्थना करू नये. स्वामी म्हणतात, यशस्वी होण्याचा एकच उत्तम पर्याय आहे, दुसऱ्याचं भलं झालेले पाहण्याची ताकद आपल्या मनात असली पाहिजे. दुसऱ्यासाठी प्रार्थना करत असताना सर्वप्रथम त्या व्यक्तीचा विचार करून मग प्रार्थना करावी. आहार आणि वर्तणुकीवर नियंत्रण न राहिल्याने प्रार्थना निष्फळ ठरते. आई वडिलांचा सन्मान केला नाही तर प्रार्थना फलद्रूप होत नाही. जय श्री स्वामी समर्थ. मित्र हो, ही माहिती आवडल्यास आपल्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.